मी बनवणार आहे मेथीचे थेपले. तर मी त्याच्यासाठी ना 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ पण मी ॲड करणार आहे. बस. ह्याच्यामध्ये मी ॲड करते जिरे. तीळ मी जास्त घेतले, छान लागतात म्हणून तीळ थोडेसे जास्त. मीठ चवीनुसार, हळद थोडीशी, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, थोडं जास्त टाका. त्याच्यामध्ये थोडी आलं लसूण पेस्ट पण टाकायची, थोडी आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं दही पण टाकायचं, छान लागतं थोडंसं दही. आणि कोथिंबीर आणि मी ही एक जुडी मेथी स्वच्छ धुवून घेतली, त्याचे पानं घ्यायचे, स्वच्छ धुवून त्याला थोडी कट केली आणि ही पण त्याच्यामध्ये मिक्स करायची. आता मी आधी ह्याच्यात ते थोडं मॉइश्चर असतं भाजीमध्ये, त्याच्यामध्ये मी भाजी मळून घेते पीठ. तर थोडंसं पाणी ॲड करून मग पीठ मळणार. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतले. तर आता ह्याला 20 मिनिटं रेस्ट करू देते, नंतर करते. ज्याप्रमाणे आपण पोळीला आतून तेल लावतो ना, तसंच याला पण लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही लाटून घ्या. खरपूस असं शेकून घ्यायचं करायला. दिसतंय तुम्हाला? दाखवते मी एक. हे बघा, अशा प्रकारे शेकून घ्यायचं. ह्याला हे करून दाखवते बघा किती खुसखुशीत झालेत. तर हे बघा, पदर तेल लावल्यामुळं ते व्यवस्थित असे खुसखुशीत